श्री स्वामी समर्थ. आता येत्या रविवारपासून पितृपक्ष सुरू होणार आहे आणि सगळ्यांना आता सुरू झालं आहे की चला चला आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, लवकर लवकर परत पौर्णिमा आहे, तोपर्यंत आपल्याला काय खरेदी करायची, काय नवीन वस्तू घ्यायची ते घेऊन टाकू, नंतर मग पितृपक्षात काही घ्यायला नको. मला सांगा, हे जे पितृपक्षातले 15 दिवस आहे हे आपण आपल्या पितरांना का दिलेले आहेत? का असं तुम्ही म्हणता की शुभ कार्य कोणतेही या पितृपक्षात करायचं नाही? बरोबर आहे, लग्न कार्य म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी म्हणा, कुठली पूजाविधी म्हणा, आपण नाही केली, मोठ्या प्रमाणात नाही केली तर ठीक आहे, करू नये तो तुमचा भाव आहे, काही हरकत नाही. पण एखादी नवीन गोष्ट घ्यायची असेल किंवा एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर पितृपक्षात करू नये असं कुठल्या शास्त्रात लिहिलेलं आहे असं मला सांगा. कारण एक तुम्हाला मी सांगते, आपण आत्ता जे जगत आहोत, आपण आत्ता ज्या पद्धतीने राहत आहोत, जसं समजा आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी येतात, आर्थिक मानसिक ज्या काही अडचणी येतात, तुम्हाला सांगितलं जातं पितृदोष आहे, असं आहे तसं आहे, तर पितरांचे जर का तुमच्यावर चांगले आशीर्वाद असतील तर का तुम्हाला पितृ त्रास देतील? आणि त्याचबरोबर पितरांना जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांची पूजा अर्चा, त्यांचा पितृपक्ष चांगल्या रीतीने तुम्ही पार पाडणार असाल तर का नाही पितृ तुमच्यावर चांगले आशीर्वाद देतील आणि तुम्हाला चांगल्या रीतीने तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला मदत करतील? आणि यावेळेस तुम्ही जर का एखादं शुभ कार्य म्हणा किंवा एखादी गोष्ट घ्यायची म्हणा किंवा काही गोष्टी टाळत असाल तर हा तुमचा संदेह आहे किंवा हा असं मी म्हणेल की थोडंसं आपण आपली संकुचित बुद्धी करतो, ज्याच्यामध्ये असं काही नाही आहे की पितृपक्ष म्हणून आपण गोष्ट करायची नाही. उलट पितृ आहेत म्हणून आपल्यावर आशीर्वाद आहे आणि त्यांच्याच कृपेने आपण आज पुढे चालत आहोत. पितृपक्ष आहेत आणि पितरांचं तुम्हाला गाडी बंगला घर त्यांची प्रॉपर्टी पितरांची चालते आणि अगदी पितृपक्षात तुम्हाला सगळं बाकीचं करायला नको वाटतं. असं का? तर मानसिकरित्या तुमचे विचार बदला आणि त्यानुसार पुढे जा. मला असं वाटतं. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.